माझं नाव अमोल. माझं आणि प्राजक्ताचं लग्न होऊन 2 वर्ष झाली होती. लग्नानंतर मी सासरी गेलो की माझी सासू माझं इतकं प्रेमाने स्वागत करायची की गावात त्याची चर्चा व्हायची. जावई आला एवढं ऐकलं की ती स्वतः स्वयंपाकघरात जाऊन माझ्या आवडीचा चहा बनवायची. मी थकलो असेन तर आधी पाणी द्यायची, मग विचारायची, बाळा, कामाचा खूप ताण आहे का? तिच्या तोंडून जावई हा शब्द कधीच ऐकला नाही. ती नेहमी मला बाळा असंच म्हणायची. हे पाहून गावातल्या काही लोकांनी कुजबूज सुरू केली. इतकं कोण प्रेम करतन जाव्यावर? काहीतरी वेगळंच आहे. मी सुरुवातीला त्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. पण दिवसेंदिवस चर्चा वाढत गेली. माझ्या मित्रांनीही मला चिडवायला सुरुवात केली. मला वाईट वाटायचं, पण सासूबाईंच्या डोळ्यांतली माया खोटी वाटत नव्हती. एक दिवस मी सासरी गेलो तर सासूबाई अंगणात माझी वाट पाहत बसल्या होत्या. मला पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं. त्या म्हणाल्या, बाळा, आज तुझ्या आवडीची पूर्ण पोळी केली आहे. आधी जेव, मग बाकी बोलू. मी जेवत असताना त्या माझ्या ताटात पुन्हा पुन्हा वाढत होत्या. मला अगदी माझ्या आईची आठवण झाली. पण त्या रात्री माझ्या कानावर काही शब्द पडले. शेजारच्या 2 बायका म्हणत होत्या, अगं, जावयाची एवढी काळजी कोण घेतं? काहीतरी कारण असणार. त्या शब्दांनी माझ्या मनातही क्षणभर प्रश्न निर्माण झाला. पण दुसऱ्याच क्षणी मला माझ्या सासूबाईंचा निरागस चेहरा आठवला आणि मला स्वतःच्या विचारांची लाज वाटली. दुसऱ्या दिवशी मी घरात एक जुना फोटो पाहिला. त्यात एक तरुण मुलगा हसत उभा होता. फोटोला हार घातलेला होता. मी शांतपणे विचारलं, आई, हा कोण? क्षणभर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी फोटो हातात घेतला आणि म्हणाल्या, हा माझा मुलगा, तुझ्या बायकोचा मोठा भाऊ. तो 25 वर्षांचा असताना अपघातात आम्हाला सोडून गेला. त्या पुढे म्हणाल्या, तो गेला त्या दिवसापासून मी रोज देवाला एक प्रश्न विचारत होते, माझा मुलगा मला परत मिळेल का? आणि मग तू आमच्या आयुष्यात आलास. पहिल्यांदा तुला पाहिलं तेव्हा तुझं हसणं, बोलणं, स्वभाव सगळंच मला माझ्या मुलाची आठवण करून देत होतं. म्हणून मी तुला कधी जावई समजलंच नाही. माझ्यासाठी तू नेहमी मुलगाच होतास. हे ऐकताच माझे डोळे भरून आले. मला समजलं की लोकांनी ज्या नात्याकडे संशयाने पाहिलं, त्यामागे फक्त एका आईचं अपूर्ण मातृत्व दडलं होतं. त्या दिवशी मी त्यांच्या पायाशी बसलो आणि म्हणालो, आई, आजपासून तुम्ही मला जावई नाही, तुमचा मुलगाच समजा. त्या माझ्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या, बाळा, मी तर तुला पहिल्या दिवसापासूनच माझा मुलगा मानला आहे. त्या दिवसानंतर गावातल्या लोकांचं बोलणं बंद झालं. कारण सत्य समजल्यावर संशयाला जागाच उरली नाही. मला त्या दिवशी एक गोष्ट समजली. जग नात्यांना आपल्या नजरेतून पाहतं, पण आईचं प्रेम कोणत्याही नात्याच्या चौकटीत मावत नाही. त्या दिवसानंतर माझ्या मनात सासूबाईंबद्दलचा आदर आणखी वाढला. पण गावातल्या लोकांची कुजबूज मात्र थांबत नव्हती. एक दिवस मी कामावरून घरी आलो तर प्राजक्ता रडत बसली होती. मी विचारलं, काय झालं? ती म्हणाली, आज बाजारात काही बायका आईबद्दल आणि तुझ्याबद्दल चुकीचं बोलत होत्या. मला खूप वाईट वाटलं. माझ्या मनात राग उसळला. दुसऱ्या दिवशी मी थेट सासरी गेलो. सासूबाई नेहमीप्रमाणे हसून म्हणाल्या, बाळा, आज एवढ्या अचानक? पण त्या हस्या चेहऱ्यामागचं दुःख मला दिसत होतं. त्यांच्या डोळ्यांभोवतीची सूज सांगत होती की त्या रात्रभर रडल्या होत्या. त्यांच्या समोर बसलो आणि म्हणालो, आई, लोक इतकं चुकीचं बोलतात. तुम्हाला राग येत नाही का? त्या हलकमसं हसल्या, बाळा, लोकांचं काम बोलणं आहे. जर मी प्रत्येक शब्द मनाला लावून घेतला असता तर माझ्या मुलाच्या जाण्यानंतर मी जिवंत राहिलेच नसते. हे ऐकून मी शांत झालो. त्या उठल्या, कपाट उघडलं आणि एक छोटी लोखंडी पेटी बाहेर काढली. आज मी तुला अशी गोष्ट दाखवणार आहे जी आजपर्यंत प्राजक्तालाही दाखवली नाही.
माझं हृदय जोरात धडधडू लागलं. त्यांनी पेटी उघडली. आत एक छोटा शर्ट, एक तुटलेलं घड्याळ, काही जुने फोटो आणि एक डायरी होती. त्या शर्टाला हात लावताच त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हा माझ्या मुलाचा शेवटचा शर्ट. आणि हे घड्याळ त्याच्या हातात होतं. माझ्या अंगावर काटा आला. त्यांनी डायरी माझ्या हातात दिली. ही वाच. पण शेवटचं पान आधी वाच. मी थरथरत्या हाताने डायरी उघडली. शेवटच्या पानावर लिहिलं होतं, आई, जर मी कधी परत आलो नाही, तर माझ्यासारखाच एखादा चांगला माणूस तुझ्या आयुष्यात आला, तर त्याला कधी जावई समजू नकोस. त्याला तुझा मुलगा समज. माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. सासूबाई शांतपणे म्हणाल्या, बाळा, त्या दिवसापासून मी रोज देवाला एकच प्रार्थना केली होती. आणि जेव्हा तू आमच्या घरी पहिल्यांदा आलास, तेव्हा मला वाटलं, माझ्या मुलाने देवाकडे केलेली शेवटची इच्छा पूर्ण झाली. मी एक शब्दही बोलू शकलो नाही, पण मला अजून माहीत नव्हतं, त्या डायरीच्या मधल्या पानांमध्ये एक असम रहस्य दडलं होतं, जे समजल्यानंतर माझं आणि प्राजक्ताचं संपूर्ण आयुष्य बदलणार होतं. मी थरथरत्या हाताने डायरीची मधली पानं उघडली. प्रत्येक पानावर त्यांच्या मुलाने, आकाशने, त्याच्या आयुष्यातले छोटे छोटे क्षण लिहिले होते. आईने केलेल्या पुरणपोळ्या, बाबांसोबतची शेती, बहिणीला सायकल शिकवताना पडलेले किस्से. वाचता वाचता मला असं वाटत होतं, जणू मी त्याला कधी भेटलो नसूनही ओळखत होतो. अचानक एका पानावर माझी नजर थांबली. आई, जर माझ्यानंतर प्राजक्ताचं लग्न झालं, तर तिच्या नव्याला कधी परका समजू नकोस. त्याला मुलासारखं जप. कारण मुलगी लग्नानंतर आनंदी राहते की नाही, हे तिच्या नव्यावरच नाही तर तिच्या माहेरच्या माणसांच्या प्रेमावरही अवलंबून असतं. मी ते वाक्य पुन्हा पुन्हा वाचत राहिलो. सासूबाई म्हणाल्या, बाळा, तू पहिल्यांदा आमच्या घरी आलास, तेव्हा तुझ्या चेहऱ्यात मला माझा मुलगा दिसला नाही. पण तुझ्या स्वभावात तो दिसला. म्हणून मी तुला नेहमी मुलासारखं जपलं. लोकांनी काहीही अर्थ काढला, तरी मी कधी उत्तर दिलं नाही. इतक्यात बाहेर गोंधळाचा आवाज आला. काही गावकरी दारात उभे होते. त्यांपैकी एक जण म्हणाला, आज सगळ्यांसमोर खरं सांगा. जावयावर एवढं प्रेम का करता? सासूबाई शांतपणे उठल्या. त्यांनी आकाशचा फोटो आणि डायरी हातात घेतली. सगळ्यांसमोर उभ्या राहून म्हणाल्या, तुम्ही ज्या नात्याकडे संशयाने पाहिलंत, त्या नात्यात मला माझा हरवलेला मुलगा दिसला. जावई म्हणून नाही, मुलगा म्हणून. त्यांनी डायरीचं ते पान मोठ्याने वाचून दाखवलं. क्षणभर पूर्ण शांतता पसरली. ज्यांनी अनेक महिने कुजबूज केली होती, त्यांची मान खाली गेली. काहींच्या डोळ्यात अश्रू आले. शेजारच्या काकूंनी पुढे येऊन सासूबाईंची माफी मागितली. मी सासूबाईंच्या जवळ गेलो. त्यांच्या पायांवर डोकं ठेवलं आणि म्हणालो, आई, आजपर्यंत मी तुम्हाला फक्त सासू मानत होतो. पण आजपासून तुम्ही माझ्यासाठी आई आहात. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या, बाळा, आई होण्यासाठी जन्म द्यावा लागतोच असं नाही. मनापासून स्वीकारावं लागतं. त्या दिवसानंतर आमचं नातं आणखी घट्ट झालं. गावातही एक बदल झाला. लोकांनी ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवणं कमी केलं. कारण त्यांना समजलं होतं की प्रत्येक नात्यामागे दिसतं त्यापेक्षा खूप मोठं सत्य दडलं असू शकतं. त्या दिवशी मला आयुष्यभरासाठी एक धडा मिळाला. संशय डोळ्यात असतो, पण माया नेहमी हृदयात असते.